रामराम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वावटळ सुटलंय असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। 5 तारखेला विधान परिषदेच्या आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत। सूत्रांकडून मिळालेली खळबळजनक माहिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाने पश्चिम महाराष्ट्रासाठी 5 महत्त्वाच्या नावांची फायनल लिस्ट जवळपास निश्चित केली आहे। यामध्ये कोणाचे पुनर्वसन होणार आणि कोणाची घर वापसी होणार आणि त्याचबरोबर कोणाला नव्या जबाबदाऱ्या मिळणार हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आपण सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील त्या 5 बड्या नेत्यांचा राजकीय एक्सरे काढणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण सत्ता संघर्षाचा हा नवा अंक खूपच रंजक असणार आहे। तर मंडळी, पहिलं नाव आहे ते म्हणजे संजय काका पाटील यांचं। घर वापसी की राजकीय मास्टरट्रोक। मंडळी, सांगलीच्या राजकारणाचा विषय निघाला की पहिलं नाव येतं ते म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील यांचं। 5 तारखेच्या यादीत काकांचं नाव सर्वात आघाडीवर आहे। राजकीय पार्श्वभूमी: 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर काकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तासगाव कवठेमंकाळमधून नशीब आजमावलं। पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत काका राष्ट्रवादीत असूनही भाजपच्या नेत्यांशी अधिक जवळीक साधताना दिसत आहेत। राजकीय वर्तुळात याला सायलेंट घर वापसीचे संकेत मानले जात आहेत। भाजपला काकांची गरज का? पहिलं म्हणजे मराठा कार्ड आणि दांडगा जनसंपर्क। सांगली जिल्ह्यात भाजपला अशा एका चेहऱ्याची गरज आहे जो आक्रमक असेल आणि ज्याची पकड ग्रामीण भागावर असेल। आणि दुसरं म्हणजे संस्थात्मक जाळं। जिल्हा बँकांनी साखर कारखान्यातील काकांचं वर्चस्व भाजपसाठी निवडणुकीचा फंड आणि मॅनेजमेंट आणि ग्राउंड नेटवर्कसाठी गरजेचं आहे। आणि तिसरं म्हणजे विरोधकांना जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना अंगावर घेण्यासाठी संजय काका सारखा फायटर नेता हा भाजपला हवा आहे। जर संजय काकांना विधान परिषद मिळाली तर सांगलीत भाजप पुन्हा एकदा नंबर 1 चा पक्ष बनण्यासाठी सज्ज होईल। त्यानंतर दुसरं नाव म्हणजे रणजितसिंह निंबाळकर, माढ्याचा ढाण्यावाग। लोकसभेत जरी गणित थोडी चुकली असली तरी रणजितसिंहांची पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि दिल्लीतील वजन आजही कायम आहे। माढा लोकसभा मतदारसंघात त्यांनी भाजपचे अस्तित्व निर्माण केलं आहे। सोलापूर आणि साताराच्या सीमावर्ती भागात निंबाळकर यांचे मराठा आणि धनगर समाज समीकरणावर चांगले नियंत्रण आहे। रणनीती: भाजपला सोलापूर जिल्ह्यात केवळ मोहिते पाटील यांच्यावर अवलंबून राहायचं नाही तर निंबाळकर यांच्या रूपाने एक समांतर ताकद उभी करायची आहे। त्यांना विधान परिषदेवर घेऊन पक्षाला पश्चिम महाराष्ट्रातील लॉस्ट ग्राउंड पुन्हा एकदा मिळवायचे आहे। तिसरं नाव आहे ते म्हणजे शेखर गोरे, मानकटावची गोरे पावर। आता वळूया त्या साताऱ्याच्या रणधुमाळीकडे जिथे शेखर गोरे यांच्या नावाभोवती विधान परिषदेचे वलय निर्माण झालं आहे। नवे समीकरण: शेखर गोरे केवळ आमदार जयकुमार गोरेंचे बंधू नाहीत तर ते मानकटाव मधील एक स्वतंत्र ब्रँड आहेत। दुष्काळी भागात त्यांनी केलेले जलसंधारणाचे काम आणि त्यांचा लोकोपयोगी स्वभाव यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांची क्रेज मोठी आहे। गोरे बंधूंचे अभेद्य विचार करा, विधानसभेत जयाभाऊंची आक्रमकता आणि विधान परिषदेत शेखर गोरेंचा संयम आणि जनसंपर्क, ही जोडी जेव्हा एकत्र येईल तेव्हा सातारा जिल्ह्यातील भाजपची ताकद दुपटीने वाढेल। विरोधकांसाठी ही डबल इंजन पॉवर रोखणे जवळपास अशक्य होईल। सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी या जोडीचा सरकारवर असलेला वचक भाजपसाठी मोठे यश ठरेल। चौथं नाव आहे ते म्हणजे राम सातपुते, भाजपचा तरुण तुर्क। चौथं नाव ज्याने सोलापूरच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, राम सातपुते। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जाणारे राम सातपुते कोणतेही राजकीय वारसाशिवाय इथपर्यंत पोहोचले आहेत। माळशिरसमध्ये त्यांनी दिलेली झुंज आजही लोकांच्या लक्षात आहे। भाजपला केवळ जुन्या नेत्यावर थांबायचं नाहीये, त्यांना राम सातपुते यांच्या रूपाने एक आक्रमक यंग लिडरशिप उभी करायची आहे। विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना राज्याच्या राजकारणात मोठी जबाबदारी देऊन सोलापूरमधील तरुण वर्गाला आपल्याकडे खेचण्याची ही भाजपची मोठी चाल असू शकते। तर मंडळी, 5वं नाव आहे ब्रह्मानंद पडळकर। ब्रह्मानंद पडळकर आणि गोपीचंद पडळकर, पडळकर पॅटर्न। शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे ब्रह्मानंद पडळकर। सांगलीच्या राजकारणात सध्या पडळकर बंधू या नावाची प्रचंड चर्चा आहे। गोपीचंद पडळकर यांनी ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज आणि बहुजन समाजाचे नेतृत्व केलं आहे त्याला आता ब्रह्मानंद पडळकर यांच्या रूपाने संघटनात्मक जोड मिळणार आहे। पडळकर पॅटर्न म्हणजे काय? आक्रमकता प्लस नियोजन। गोपीचंद पडळकर राज्याचे प्रश्न मांडतील तर ब्रह्मानंद पडळकर सांगलीच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट करतील। आणि दुसरं म्हणजे बहुजन शक्ती, प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा चेहरा म्हणून या जोडीकडे पाहिले जाते। ब्रह्मानंद पडळकरांना आमदारकी देऊन भाजप सांगली जिल्ह्यातील राजकीय मक्तेदारी मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे। निष्कर्ष: 2026 ची रंगीत तालीम। तर मंडळी, या 5 नावाकडे पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की भाजप आता फक्त निवडून येण्यावर नाही, राजकीय वर्चस्व निर्माण करण्यावरही भर देतोय। हे विधान परिषदेचे केवळ 5 उमेदवार नसून 2026 मध्ये होणाऱ्या काही निवडणुकांसाठी भाजपने टाकलेली ही बिल्डिंग आहे। सांगली, सातारा आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यात आपली पकड मजबूत करण्यासाठी हे 5 चेहरे अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुमचं मत काय?
तुम्हाला काय वाटतंय? या 5 नावापैकी कोणाची वर्णी लागणे सर्वात गरजेचं आहे? संजय काकांनी भाजपमध्ये परत यावे का? आणि पडळकर पॅटर्न सांगलीचे राजकारण बदलणार का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या ग्रुपवर शेअर करा आणि आपल्या तानाजी अक्के चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम.